नमस्कार बालमित्रांनो, मंथन प्रज्ञाशोध सामान्य ज्ञान परीक्षा यामध्ये आज आपण बुद्धिमत्ता या विषयातील घटक क्रमांक 1 जो आपल्याला आकलन आहे त्यातील आपण दुसरा उपघटक इंग्रजी अक्षरमाला या उपघटकातील प्रश्नांचा सराव करणार आहोत। आपल्याला परीक्षेमध्ये माहिती आहे सर्वांना की बुद्धिमत्तेसाठी आपल्याला एकूण 25 प्रश्न असतात आणि 50 गुण असतात आणि इयत्ता पहिलीसाठी एकंदरीत मराठी, गणित, इंग्रजी आणि बुद्धिमत्ता याचा एकच पेपर असतो। तर आज आपण सूचना पालन नंतर इंग्रजी अक्षरमाला या उपघटकाचा सराव करणार आहोत। तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या YouTube चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर सर्वप्रथम या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण आम्ही आपणासाठी नेहमीच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो। चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। पहा, घटक दुसरा आहे इंग्रजी अक्षरमाला। तर यामध्ये आपल्याला अक्षरांची एक वर्णमाला दिलेली असते इंग्रजीच्या आणि त्यावर आधारित काही प्रश्न विचारलेले जातात। तर आपण त्या अक्षरमालेचं निरीक्षण करून त्यावर आधारित काही प्रश्नांची सराव करायचा आहे। पाहता साधारणपणे आपल्याला माहिती आहे ए पासून झेड पर्यंत आपल्याला 26 अक्षर असतात इंग्रजी लेटर्स, पण आपल्याला परीक्षेमध्ये वाय पर्यंतच अक्षर दिलेली असतात। अशा प्रकारे त्याचे 5-5 गट केलेले असतात। ए पासून ई पर्यंत दुसरा गट असतो, एफ पासून जे पर्यंत दुसरा गट असतो, म्हणजे असे एकूण 25 अक्षरांचे 5 गट केलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं। आणि यामध्ये आपल्याला डावीकडची आणि उजवीकडची बाजू समजणं खूप महत्त्वाचं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात ठेवायचं परीक्षेला, ए म्हणजे सुरुवातीचा जो असतो तो डावीकडचा भाग असतो, ए अक्षर हे डावीकडून असणार आहे आणि शेवटचं जे अक्षर वाय ते असणार आहे उजवीकडील। किंवा सगळ्यात सोपं लक्षात ठेवायला, आपल्या डाव्या हाताचे जे अक्षर येतात ते डाव्या बाजूचे अक्षर आणि आपल्या उजव्या हाताला जे अक्षर असतात ते उजवीकडची बाजू असणार आहे। म्हणजे ए हा डावीकडून सुरुवात होणारा अक्षर आहे, तर वाय हे शेवटून म्हणजे उजवीकडून सुरुवात होणारं अक्षर आहे। तर आता याला नंबर देखील असतात। पहा, ए ला 1 नंबर, बी ला 2, त्या प्रकारे पी ला 16, यू ला 21 आणि वाय ला कोणता नंबर असणार आहे 25, कारण 5-5चा गट केलेला आहे। हे आपण आपल्याला परीक्षेमध्ये 5-5च्या गटानुसार जर आपण प्रश्न सोडवले तर आपल्याला एकदम सोपं जाणार आहे। तर आता आपण काही नमुना प्रश्न आहे त्याचा सराव करूया। पहा, इंग्रजी अक्षरमाला, या ठिकाणी एक इंग्रजी अक्षरमाला दिलेली आहे ए पासून वाय पर्यंत। तर पहा, वरील इंग्रजी अक्षरमालिकेत डावीकडून 7व्या क्रमांकाचे अक्षर कोणते? आता डावीकडून विचारलंय, डावीकडून म्हणजे सुरुवाती ए पासून। आता 7व्या क्रमांकाचे अक्षर कोणते? पहा, आता मोजणं देखील चालतं किंवा 5-5चा गट लक्षात ठेवा। ए पासून ई पर्यंत 5 अक्षर आहेत म्हणजे 5 झाले, नंतर 7वं एफ आणि जी, म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे जी। तर जी कुठे दिले? पहा, पहिला पर्याय 1 आहे एस, 2 आहे एच, 3 आहे जी आणि 4 आहे आर, म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपले या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे। 3चं वर्तुळ आपण या ठिकाणी गोल करायचं आहे। अशा प्रकारे परीक्षेमध्ये गोल करताना संपूर्ण गोल करायचं आहे, अर्धवट गोल करायचं नाही किंवा खाडाखोड देखील करायची नाही। दिलेलं वर्तुळ आपण छान प्रकारे पूर्ण रंगवायचं आहे। त्यानंतर पुढील प्रश्न आहे, वरील इंग्रजी अक्षरमालिकेत एन या अक्षराच्या उजवीकडून कितवा क्रमांक आहे? आता पहा, उजवीकडून कितवा क्रमांक विचारला आहे। आता पर्याय पहा, 1 आहे 14, 2 आहे 12, 3 आहे 13 आणि 4 आहे 11। आता उजवीकडून म्हणलं की शेवटून, आता उजवीकडून एनचा भाग कितवा नंबर आहे? पाठीमागून आपण मोजूया। वाय ते यू पर्यंत 5 अक्षर झाले, पुन्हा टी ते पी पर्यंत परत 5 अक्षर झाले, म्हणजे 5 आणि 5 10 आणि ओ 11वा आणि एन कितवा आहे 12वा, म्हणजे एनचा 12वा क्रमांक आहे। म्हणजे पर्याय क्रमांक आपलं उत्तर असणार आहे 2। 2चं वर्तुळ आपण या ठिकाणी गोल करायचं आहे। तर हे नमुना प्रश्न होते। आता आपण प्रत्यक्ष काही प्रश्नांचा सराव करणार व्यवसाय पाहूया। पहा, इथे एक इंग्रजी अक्षरमालिका दिलेली आहे, त्यावर आधारित आपल्याला प्रश्न सोडवायचे आहेत। आपल्याला माहित आहे ए पासून वाय पर्यंत आपल्याला इंग्रजी अक्षरमालिका दिलेली असते, त्याचे 5 गट केलेले असतात आणि ए हा डावीकडचा अक्षर असतो पहिला आणि वाय हा उजवीकडून म्हणजे शेवटून पहिलं अक्षर असतं। तर आता आपण काही प्रश्न पाहूया। प्रश्न पहिला, वरील इंग्रजी अक्षरमालिकेत उजवीकडून 10वे अक्षर कोणते? आता उजवीकडून म्हणलं की लक्षात ठेवायचं कुठून मोजायचं? पाठीमागून। आता वाय पासून जर सुरुवात केली तर वाय ते यू झाले 5 अक्षर, नंतर टी ते पी पर्यंत मोजलं तर पी हा 10वा येतो बघा आपण, म्हणजे 5-5चा आपण पाठीमागून 5-5 जर असे मोजले तर पी हा आपला 10वा अक्षर आहे। म्हणजे पर्याय क्रमांक आपलं पाहिलं तर पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे। 4चं वर्तुळ आपण या ठिकाणी काय करायचं आहे? गोल करायचं आहे अशा प्रकारे। त्यानंतर प्रश्न दुसरा, दिलेल्या अक्षरमालिकेत आय या अक्षराच्या डावीकडून कितवा क्रमांक आहे? आता आयचा डावीकडून कितवा क्रमांक आहे मोजायचा आहे। आपला पर्याय पहा, 1 आहे 9वा, दुसरा आहे 8वा, तिसरा आहे 17वा आणि चौथा आहे 18वा। डावीकडून म्हणलं की पहिल्यापासून म्हणजे पहिलं अक्षर ए मोजायचं। आता आपल्याला आय विचारलंय, पहा ए पासून ई पर्यंत 5 अक्षर, नंतर एफ 6, जी 7, एच 8 आणि आय कितवा झाला 9वा।
म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे. 1चं वर्तुळ आपण या ठिकाणी बरोबर गोल करायचं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे पहा, प्रश्न क्रमांक 3. दिलेल्या इंग्रजी अक्षरमालिकेतील कोणत्या क्रमांकाचे अक्षरे घेतल्यास GOD हा शब्द तयार होईल. गॉड हा शब्द दिलेला आहे, तर त्यासाठी आपल्याला कोणती अक्षरे घ्यायची पहा. आता क्रम आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्यासाठी परीक्षेमध्ये आपण सुरुवातीला जर अशा प्रकारचा प्रश्न आला पटकन जर क्रम लिहून टाकले तरी चालतं. Aला 1 द्यायचं, Bला 2, Yला 25 असे जर क्रम दिले आणि सरावानं आपल्या लक्षात येतं की 25 अक्षरं आहेत आणि त्यांचा कोणता क्रम असतो हे देखील आपल्याला सरावानं समजणार आहे. तर पाहता जी जर पाहिलं तर जी किती अक्षर आहे, ABCDE झाले 5, नंतर F झाला 6 आणि G आहे 7. म्हणजे 7 कुठे आहे बा सुरुवातीला, पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. पुन्हा O बघा, O जर आपण पाहिलं तर A ते E झाले 5, F ते J झाले 10 आणि K पासून O पर्यंत झाले 15. म्हणजे O हा 15वा आहे. म्हणजे 7 आणि 15. आणि नंतर काय आहे गॉडमध्ये D किती आहे, ABCD हे 4थं अक्षर आहे. म्हणजे 7, 15, 4 हा आपला पर्याय पाहिजे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपलं बरोबर उत्तर आहे. 2चं वर्तुळ आपण या ठिकाणी गोल करायचं आहे. पुढील प्रश्न आहे पहा, प्रश्न क्रमांक 4. वरील इंग्रजी अक्षरमालिकेत Q या अक्षराच्या उजवीकडून कितवा क्रमांक आहे. Q या अक्षराचा उजवीकडून क्रमांक मोजायचा म्हणजे पाठीमागून. पर्याय पहा, 1 आहे 8वा, 2 आहे 9वा, 3 आहे 17वा आणि 4 आहे 16वा. आता उजवीकडून म्हणजे पाठीमागून मोजायचा प्रयत्न केला आपण Qचा तर Y ते U पर्यंत 5, नंतर T 6, S 7, R 8 आणि Q हा कितवा आहे 9वा. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे. 2चं वर्तुळ आपण या ठिकाणी अशा प्रकारे गोल करायचं आहे. पुढील प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 5. वरील इंग्रजी अक्षरमालिकेत मधोमध येणारे अक्षर कोणते. आता मधोमध अक्षर शोधायचे आपल्या वरील अक्षरमालिकेमध्ये. आपण जर पाहिलं तर एकूण 25 अक्षर आहेत. मधोमध म्हणजे एका साईडला 12 आणि एका साईडला 12 म्हणजे 13वा अक्षर आपलं कोणतं आहे ते मोजायचं. बाजूला 12 अक्षर आणि उजव्या बाजूला 12 आणि मधलं हे 13वा अक्षर असणार आहे. 13वा क्रमांकाचं जर अक्षर पाहिलं तर A पासून E पर्यंत 5, F पासून J पर्यंत 5 म्हणजे 5 आणि 5 10 झाले. K 11वा, L 12वा आणि M हा काय असणार आहे 13वा. म्हणजे आपलं पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी उत्तर असणार आहे. 4चं वर्तुळ आपण या ठिकाणी गोल करायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 6 पहा. दिलेल्या इंग्रजी अक्षरमालिकेत डावीकडून तिसरे अक्षर कोणते. आता डावीकडून तिसरी 3 आहे, D आणि 4 आहे X. डावीकडून म्हणजे सुरुवातीपासून तर आपण पाहिलं A पहिला, B दुसरा आणि C कितवा आहे तिसरा. म्हणजे C हे उत्तर असणार आहे आपलं या ठिकाणी. तर पर्याय क्रमांक 3चं वर्तुळ आपण या ठिकाणी गोल करायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 7. वरील इंग्रजी अक्षरमालिकेत F व J च्या मधोमध कोणते अक्षर आहे. आता F आणि J च्या मधोमध पहा, आपण पाहिलं F आणि J एकूण 5 अक्षर आहेत. तर F च्या आणि J च्या मध्ये एका साईडला 2 एका साईडला 2 बरोबर. म्हणजे मध्ये कोणता अक्षर असला पाहिजे H. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपलं काय असणार आहे या ठिकाणी उत्तर असणार आहे. 3चं वर्तुळ आपण या ठिकाणी अशा प्रकारे गोल करायचं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे 8. वरील इंग्रजी अक्षरमालिकेत J आणि P च्या अक्षराच्या दरम्यान किती अक्षर आहेत. आता J च्या आणि P च्या दरम्यान किती आहेत आपण पहा. J आणि P पाहूया. J आणि P च्या मध्ये जर मोजले आपण पहा J1 नंतर KLMNO हे झाले एकूण 5 आणि P पण शेवटचा. म्हणजे J आणि P च्या मध्ये KLMNO हे एकूण 5 अक्षर आहेत. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पहा पर्याय क्रमांक 4. कारण 4च्या तिथे 5 हा पर्याय दिलेला आहे. म्हणजे 4चं वर्तुळ आपण या ठिकाणी अशा प्रकारे गोल करायचं आहे. पुढील प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 9. वरील इंग्रजी अक्षरमालिकेत R या अक्षराच्या डावीकडून कितवा क्रमांक आहे. आता Rचा आपला डावीकडून कितवा क्रमांक आहे मोजायचा. पर्याय पहा, 1 आहे 17वा, 2 आहे 8वा, 3 आहे 18वा आणि 4 आहे 9वा. आता डावीकडून म्हणजे 1 कडून आपल्याला R मोजूया. पहा A ते E झाले 5, F ते J झाले परत 5, 5 आणि 5 10, पुन्हा K ते O झाले परत 5, 5 10 15 झाले आणि P Q R P आणि Q झाले 16 17 आणि R आहे कितवा 18वा. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपल्या या ठिकाणी उत्तर असणार आहे. 3चं वर्तुळ आपण या ठिकाणी अशा प्रकारे गोल करायचं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे 10. B या अक्षराच्या उजवीकडून कितवा क्रमांक आहे. आता B चा उजवीकडून विचारलाय. एकूण 25 अक्षर आहेत आणि उजवीकडून म्हणजे Y पासून मोजायचं आहे आपल्याला. पहा एकूण जर 25 अक्षर असतील तर A झाला 25वा म्हणजे B कितवा असणार आहे 24वा. म्हणजे पर्याय क्रमांक आपला की तो या ठिकाणी पर्याय तर 4 ला 24 हा पर्याय दिलेला आहे. म्हणजे 24वा म्हणजे या ठिकाणी 4 हे आपलं उत्तर असणार आहे. पर्याय 4चं वर्तुळ आपण या ठिकाणी गोल करायचं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे 11. महाराष्ट्र या शब्दात R हे अक्षर किती वेळा आले आहे.
महाराष्ट्र शब्द दिलेला आहे, त्याच्यामध्ये आता आपल्याला आर मोजायचा आहे. आर जर मोजला तर या ठिकाणी एक आहे आणि या ठिकाणी एक आहे, म्हणजे 2 वेळा आलेला आहे. आता पर्याय एक आहे 2, 2 आहे 3, 3 आहे 5 आणि 4 आहे 4, म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असणार आहे. बरोबर, 1चं वर्तुळ आपण या ठिकाणी गोल करूया. त्यानंतर पुढे टायगर या शब्दातील मधोमध येणारे अक्षर कोणते? पर्याय 1 ई, 2 आय, 3 जी आणि 4 आहे आर. आता टायगर या शब्दामध्ये जर आपण अक्षर पाहिजे एकूण आहेत 5, म्हणजे 5 जर अक्षरे दिली असतील तर एका बाजूला 2 आणि एका बाजूला 2, म्हणजे डाव्या बाजूला 2 आणि उजव्या बाजूला 2 पाहिजे, म्हणजे जी अक्षर काय आहे मध्ये आहे. तर जीचं पर्याय आपण काय करायचं या ठिकाणी गोल करायचं आहे. तर आपलं उत्तर क्रमांक 3 या ठिकाणी असणार. 3चं वर्तुळ आपण या ठिकाणी गोल करूया. त्यानंतर पुढील प्रश्न आहे 13. वरील इंग्रजी अक्षर मालिकेत डावीकडून 8वे अक्षर कोणते? पर्याय 1 आहे जी, 2 आहे एच, 3 आहे एस आणि 4 आहे आर. आता डावीकडून 8वे म्हणजे ए पासून सुरुवात करायची आहे. ए पासून ई पर्यंत होतात 5, पुन्हा एफ 6, जी 7 आणि एच हे 8वं अक्षर आहे, म्हणजे एच कुठे दिलं आहे? पर्याय क्रमांक 2. तर 2चं वर्तुळ आपण या ठिकाणी गोल करायचं आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14. दिलेल्या इंग्रजी अक्षर मालिकेत के या अक्षराच्या उजवीकडून कितवा क्रमांक आहे? तर केचा उजवीकडून म्हणजे पाठीमागून बघा. वाय आता पर्याय 1 आहे 15वा, 2 आहे 11वा, 3 आहे 16वा आणि 4 आहे 12वा. आता आपण मोजूया. वाय ते यू झाले 5, टी ते पी झाले परत 5, 5 आणि 5 10 आणि ओ ते के झाले 5, म्हणजे ते 5 15, म्हणजे के हा 15वा आहे, म्हणजे पर्याय क्रमांक आपला असणार आहे 1. 1चं वर्तुळ आपण या ठिकाणी गोल करायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे 15वा. वरील इंग्रजी अक्षर मालिकेत एफच्या उजवीकडील 4थे अक्षर कोणते? आता एफच्या उजवीकडील विचारलंय. आता पर्याय 1 आहे बी, 2 आहे आय, 3 आहे जे आणि 4 आहे ए. आता एफ पहा कुठे आहे? आपण जर पाहिलं तर एफ आपल्याला या ठिकाणी दिसतो. एफच्या उजवीकडे म्हणजे त्याच्या उजवीकडे कोणती बाजू असणार आहे? पुढे जायचं आपल्याला. जी 1, एच आय 2 आणि जे हा 4था आहे ना, म्हणजे 4थे अक्षर विचारलं, म्हणजे जे हा आपला उत्तर असणार आहे. जेचा पर्याय क्रमांक 3 आहे. 3चं वर्तुळ आपण या ठिकाणी गोल करायचं आहे अशा प्रकारे. उजवीकडील अक्षर विचारलं एफच्या, म्हणजे ते पुढे जाणार आपण आहे ना, त्यामुळे जे हे उत्तर असणार आहे. तर या ठिकाणी जेचं वर्तुळ आपण अशा प्रकारे पूर्ण गोल करायचं आहे. अर्धवट गोल करायचं नाही, खाडाखोड करायची देखील नाही किंवा वर्तुळाच्या बाहेर देखील जायचं नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण आकलन या घटकातील जो दुसरा उपघटक आहे आपल्याला इंग्रजी अक्षरमाला, यावर कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात त्यांचा सराव केला. मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद.